भारताच्या विविधतेने भरलेल्या सांस्कृतिक वारशात लग्नाच्या अनेक अनोख्या प्रथा पाहायला मिळतात। पण राजस्थानमधील जैसलमेर जवळील रामदेव गावातील एक विशेष प्रथा वेगळीच आहे। इथे पुरुषांना 2 बायका करण्याची मुभा आहे। हिंदू कायद्यानुसार विना घटस्फोट 2 विवाह करणे शक्य नसलं तरी या गावात ही प्रथा सामाजिक रीतीने चालू आहे। कारण गावकऱ्यांचा असा विश्वास आहे की जर पहिली पत्नी गर्भवती होत नसेल किंवा फक्त मुलगी जन्माला आली तर त्या घराण्याला वारशाचा प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे दुसरी पत्नी घेणं गरजेचं मानलं जातं। अशी या ठिकाणी प्रथाच आहे असं बोललं जातंय। ही प्रथा केवळ वैयक्तिक निर्णय नाही तर संपूर्ण गाव आणि कुटुंबाच्या संस्कृतीशी निगडित आहे, ज्यामुळे या गावात 2 बायकांच्या विवाहाला समाजाचा पाठिंबा मिळतो असं म्हणतात। पण आजच्या आधुनिक काळात जिथं कायदा आणि स्त्री अधिकारांना प्राधान्य दिलं जातं तिथं ही परंपरा एक वेगळा प्रश्न उपस्थित करते। पण महत्त्वाचं म्हणजे ही प्रथा संस्कृतीचं रक्षण करते की स्त्रियांच्या अधिकारांची पायमल्ली, याबद्दल तुम्हीच आता आम्हाला कमेंट्स करून सांगा। पण एक गोष्ट मात्र नक्की, या संघर्षातूनच आपल्या देशातील परंपरा आणि कायद्याचा गुंतागुंतीचा खेळ दिसून येतोय, जो प्रत्येकाला विचार करायला भाग पाडतोय।